नमस्ते. मी दोन मुलांची गोष्ट सांगते. एका गावामध्ये एक जोडपं होतं, नवरा बायको होते. त्यांना दोन मुलं होते, म्हणजे मुलंच होते, मुलगे. असे ते म्हणजे पाठोपाठ आहे ना, एकाचे एक पाठोपाठ असे वर्गामध्ये शिकत होते. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे म्हणजे चांगले शिकत होते ना. अभ्यास करणारे पण जाम हुशार होते. शाळेमध्ये त्यांचं नाव पण होतं. म्हणजे असे शिकता शिकता आहेत ना 4-5 वर्ष झाले. आणि त्यांची नाव होती, मोठ्याचं नाव होतं सोनू आणि छोट्याचं नाव होतं मोनू. म्हणजे ते असे ना 4थी-5वी चांगले शिकत होते. आणि एकदा काय झालं, 5वीला गेला सोनू आणि मोनू होता 4थीला. 5वीला गेल्यावर त्याला अभ्यास आहे ना असं जरा कठीण व्हायला लागलं. म्हणजे त्याला असं ना म्हणजे मनामध्ये अशी भीती वाटायची. आणि भीती वाटत म्हणजे मी पास होईन का नापास होईन असं करत आहे ना, त्याला काळजी वाटायला लागली. अशी अचानक त्याला काळजी वाटायला लागली अभ्यासाची. म्हणजे तो हुशार होता आणि तो पाचवीला गेला होता. आणि दुसरा त्याचा मोनू मुलगा भाऊ आहे ना, तो 4थीला होता. पण 5वीला गेलेला जो भाऊ होता ना सोनू, त्याला असं असं म्हणजे टेन्शन यायला लागलं. म्हणजे त्याला असं कळायला लागलं, आपले आई वडील एवढे कष्ट करतायत आपल्यासाठी, आपल्याला एवढं शिकवतात आहे, तर त्यांना हातभार लावायला मी आता मला दर वर्षाला पास व्हायला पाहिजे असं म्हणून त्याला आहे ना अशी म्हणजे अशी काळजी, स्वतःची काळजी व्हायला लागली. असं करता करता आहे ना, ते काळजी घेत घेत आहे ना, तो तो मुलगा आहे ना सोनू, म्हणजे 5वीची परीक्षा आली. पेपर पण लिहिताना त्याला टेन्शन आहे, मी पेपर लिहितोय, मी अभ्यास चांगला करतोय का नाही करतोय, मी पास होईन का नाही पास होणार असं. म्हणजे तो ना काळजी स्वतःचीच, स्वतःला काळजी वाटायला लागली त्याला. असं एवढं त्याचं डोकं आहे ना एकदम घाबरल्यासारखं त्याला वाटायला लागलं, की माझं कसं होणार, मी पास होणार काय आता 5वीला पास झालो तर 6वीला जाईन असं म्हणून त्याला खूप टेन्शन यायला लागलं. टेन्शनमध्ये तो पेपर लिहायला लागला. पेपर लिहिता लिहिता तो पेपरच लिहायचा. म्हणजे असं चांगलं म्हणजे चांगला अभ्यास करायचा तो. आणि 5वीपर्यंत चांगला चांगला पास होत गेला. चांगले त्याला मार्क मिळायचे. असं करता करता त्याला म्हणजे असं डोकं त्याचं आहे ना असं म्हणजे त्यालाच विचार यायला लागले, मी पास होईन का, मी पेपर लिहितोय, मी पास होईन का असं करत करत पेपर लिहिले त्याने. झाली त्यांची परीक्षा वगैरे झाली. त्यांना सुट्टी पडली तर रिझल्ट लागला. ते गावाला वगैरे असे फिरायला गेले आणि त्यांचा रिझल्ट लागला तर तो आहे ना फेल झाला. जो सोनू नावाचा जो मोठा मुलगा होता 5वीला, तो फेल झाला. कारण तो विचारामध्ये पेपर लिवायचा. त्याला असे विचार यायला लागले, घरचे विचार, टेन्शन असं. म्हणजे त्याला असं एवढं समजायला लागलं घरातली गोष्टी. म्हणजे ते घरातली गोष्टी आहे ना मुलांच्या कानावर नाही पाहिजे. आपण किती कष्ट करतो, काय करतो, आई वडिलांनी असं मुलांच्या याच्यावर जबाबदारी नाही टाकायला पाहिजे, की आम्ही एवढे तुमच्यासाठी कष्ट करतोय हे असं. मुलांच्या समोर असं आई वडिलांनी बोलायचं नाही. असं ते त्याच्या आई वडिलांना नेहमी बोलायचे, बघा आम्ही एवढे कष्ट करतोय तुमच्यासाठी, तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगले पास व्हा असं ते आई वडील बोलायचेत ना. तर त्याच्या कानावर आहे ना ते शब्द असे कानामध्ये त्याच्या घुमायला लागले. आई वडिलांचे शब्द म्हणजे आपल्यासाठी आई वडील कष्ट करतायत, आपण अभ्यास चांगला करायला पाहिजे, आपण फेल नाही व्हायला पाहिजे असं त्याच्या ते डोक्यात आहे ना ते आवाज असे घुमायला लागले. पेपर लिहत होता तेव्हा. आणि परीक्षा वगैरे झाली आणि ते लोक गावाला वगैरे गेले, गावावरून आले. आता रिझल्ट लागला पण तो रिझल्ट असा झाला, तो फेल झाला. मुलगा सोनू फेल झाला तरी काय वाटलं नाही, जाऊ दे अजून छोटा आहे. एक 2 वर्ष एका वर्गात राहिलं तरी काय मुलांना टेन्शन नसतं, आई वडिलांना पण टेन्शन नाही. आज फेल झाला तर उद्या पास होईल असं म्हणून आहे ना तो दुसऱ्या वर्षी तो म्हणजे आता त्या दुसऱ्या वर्गात, तो आता 6वीच्या वर्गामध्ये तो गेला असता. नवीन मुलं त्याला भेटली असती, नवीन मुलामध्ये त्याचा मन रमला असता असं त्याच्या डोक्यात अजून असे विचार यायला लागले. की ती शाळा चालू झाली, परत दुसऱ्या वर्षाची शाळा चालू झाली. त्या शाळेमध्ये आता त्याच्या मनात आता ते दोघे पण भाऊ, जो 4थीला होता तो पण भाऊ आता 5वीला आला, तो पास झाला. तो 4थीमधून 5वीला आला. आणि हा 5वीमधून 6वीला जाणारा मुलगा 5वी फेल झाल्यामुळे तो 5वीमध्येच बसला. त्याला ते अजून टेन्शन आलं. शाळेतून निघताना पण त्याला टेन्शन डोक्यामध्ये त्याच्या असं म्हणजे वारा शिरायला लागला. त्याला अनेक विचार यायला लागले. ते दोघे तयार झाले, आई वडिलांनी त्याला तयार केलं. आता चला हा 5वीला आता जातोय. पण त्यांना असं नाही वाटलं की हा तर माझा मुलगा आता 5वीला, हा दुसरा 5वीला गेलाय, 5वीमध्ये गेला, पास झाला असं आई वडील बोलतात. पण ह्याच्या कानामध्ये असं नाही आई वडिलांनी सोडलं की तू फेल झालास असं नाही. दोघांची पण तयारी एकदम केली. दोघं पण बॅगा बिगा लावून चांगले शाळेत सोडायला आई गेली, अर्ध्या रस्त्यामध्ये सोडलं. ते दोघे भाऊ म्हणजे रोजच्या सारखे ते शाळेत जायला निघालेत. रस्त्यातून आहे ना त्याला तोच भावाबरोबर बोलायचा सुद्धा म्हणजे विसरलाच. की त्याच्या डोक्यामध्ये ते विचार आले की मी फेल झालो, आता मी त्याच वर्गामध्ये बसणार, मला आता ते म्हणजे मी नवीन मुलांमध्ये, पाठच्या मुलांमध्ये बसणार, मी आता तिथे मोठा असणार, की माझ्याबरोबर आता कशी ओळख होणार, सर तेच असणार
असं ते त्याच्या डोक्यामध्ये असे भयानक असे विचार यायला लागले. ते असे विचारामध्ये तो भावाबरोबर बोलत सुद्धा नाही, नाही तर रोज गप्पा गोष्टी करत भाऊ हसत खेळत ते दोघे जण शाळेत जायचे. पण तो मनू म्हणतो, आज माझा भाऊ सोनू बोलत का नाही माझ्याबरोबर, गुपचूप चाललाय, म्हणजे चांगली आपण व्यवस्थित घरातनं बाहेर पडलो आहे आणि असं हा बोलत काय ना रस्त्यामध्ये. असं करत करत तो पण भाऊ असं म्हणजे टेन्शनमध्ये, आपला भाऊ जाऊ दे असं काय बोलत नसेल म्हणून ते शाळेपर्यंत आले. शाळा भरली, शाळा चालू झाली, वर्गामध्ये जाऊन बसले. तो भाऊ सांगतोय छोटा, दादा तू माझ्या सीट पुढच्या बेंचवर बस, मी तुझ्या पाठच्या बेंचवर बसतो. म्हणजे तो छोटा भाऊ समजदार होता, त्याने सांगितलं तू मोठा आहेस ना म्हणून तू पुढे बस, पुढच्या बेंचवर बस, मी तुझ्या पाठी बेंचवर बसतो, असा छोटा भाऊ म्हणतोय मोठा भाऊ समजून. पण त्याला ते असं अवघड वाटलं की मी त्याच वर्गात आता बसतोय, मला पण तेच सर असणार, मला काय बोलतील मुलं, हा मुलगा फेल झाला आणि आता परत त्याच वर्गात बसलाय. त्याच्या मनात असे विचार विचार विचार, डोकं म्हणजे असं भयानक त्याचं म्हणजे संताप, डोक्यामध्ये संताप वाढत गेला. संताप वाढवून त्याच्या मनात विचार विचार, काहीच बोलत नाही, बेंचवर बसलाय. सर्व मुलं जसे बसले ना तसा तो पहिल्या बेंचवरून उठला आणि एकदम शेवटच्या लास्टच्या बेंचवर जाऊन बसला आणि विचारात विचारात, आता सर येतील, आता काय बोलतील मला, मुलं काय बोलतील मला, म्हणजे अशी त्याला भीती वाटायला लागली. मग शाळा चालू झाली, घंटा वाजली, शाळा चालू झाली, सर आले, सगळे नवीन मुलं सर्व आले. 5वी मध्ये म्हणजे 4थी मध्ये जे मुलं होते ते 5वी मध्ये आले. सर ओळख करायला लागला, सगळ्यांची नावं वगैरे विचारायला लागला. सर्व असं म्हणजे पाठोपाठ सर्वांची नावं घेत गेला. सर्व मुलं उठायला लागली, स्वतःचं नाव सांगायला लागले, सर आपली ओळख करून द्यायला लागले. असं म्हणून त्याच्यावर सरांचं लक्ष गेला. तर सर कसा म्हणतो, काय सोनू साहेब, तुमची काय ओळख करून द्यायची काय गरज नाही, तुम्ही तर सर्वांच्या परिचयाचे आहेत, तुम्ही तर माझ्या पण ओळखीचे आहेत, तुमची काय ओळख करून काय द्यायची गरज नाही, तुम्ही तर आता फेल झालेले आहेत. असं म्हणून अजून त्याचं डोक्याचं चक्र वाढला. हे सरांचे शब्द ऐकून त्याला भीती, पायाचा पाय कापायला लागले, हात कापायला लागले, हातापायाला मुंग्या यायला लागले. असा तो आहे ना घाबरत असा भित्रा, म्हणजे अशी त्या घबराट झाली त्याला. तो मुलं प्रार्थना वगैरे बोलायला लागले, ह्याला काय नाही प्रार्थना होते, काय होतंय त्याला काय कळतच नाही झालं. तो दिवस संपला, सुट्टी म्हणजे शाळा म्हणजे सुटायची वेळ आली तर त्याचा अभ्यास कसल्या गोष्टीत लक्ष नाही लागायचं. ते प्रार्थना पण करायला उभा राहिला, पण प्रार्थना बोलतात आहे त्याच्याकडे लक्षच नाही. त्याचं म्हणजे घबराट म्हणजे एक प्रकारचा तो ना घाबरल्यासारखा झाला, त्याचा कसल्याच गोष्टीवर लक्ष नाही. मग शाळा सुटली, घरी आले मुलं. घरी आल्यावर पण घरी आला, बॅग ठेवली, आपल्या रूममध्ये जाऊन बसला. आई वडील विचारतात आजचा दिवस कसा गेला. हा छान गेला. तो पण बोलतोय हा चांगला गेला दिवस, मस्त झालं, छान वाटलं, असं बोलून तो पण असं आई वडिलांना सांगितलं की चांगला गेला दिवस. असं म्हणून असे बरेच दिवस चाललंय त्याचं. शाळेत गेला की अभ्यास करतोय, पण अभ्यासात लक्ष नाही असायचं. थोडा अभ्यास चांगला करायचा की थोडा अभ्यास झाल्यावर त्याच्या डोक्यामध्ये संताप यायचा, असं म्हणजे भीती वाटायची, त्याच्या हातापायाला मुंग्या यायची, थरकाप उडायचा. असे ते जे गोष्टीच्या पहिले आई वडिलांनी त्याच्या मनात भरलेले होते, आम्ही तुमच्यासाठी कष्ट करतोय, आम्ही हे करतोय ते करतोय, तुम्ही चांगला अभ्यास करा, हे सगळे मी आता फेल झालो, मी आता पुढे अभ्यास करेन काय नाही करेन, अशी त्याला भीती वाटाय. तो फेल झाल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये अजून ते भीतीच उत्पन्न झाली त्याच्यामध्ये. आणि ते असं करता अजून खूप दिवस झाले असं म्हणता तर शाळेत पण जायचं नाही. म्हणजे माझं डोकं दुखतंय, वडिलांना सांगायचं माझं डोकं दुखतंय. आता झोपला तरी त्याला अशी भीती वाटायची, झोपेतून धाडकन उठायचा, असं म्हणून ते डोकं बिकत पकडायचा, डोकं दुखतंय म्हणून. आई वडील पण घाबरले, असं कसं होतं याला, काय होतं याला, असं म्हणून त्याला चांगल्या डॉक्टरकडे नेलं. चांगले त्याचे रिपोर्ट वगैरे काढले, रिपोर्ट सगळे नॉर्मल, त्याला काहीच नाही असं म्हणून. पण ह्याला असं होतंय काय म्हणून डॉक्टर म्हणजे रिपोर्ट नॉर्मल बघून आई वडिलांना पण बरं वाटलं जरा, म्हणजे जाऊ दे आपल्या मुलाला काय नाही झालंय असं म्हणून आई वडिलांनी त्याचा विषय सोडला आणि आपल्या कामधंद्याला लागले परत. ह्याचा रोजचा प्रोग्राम तोच चाललाय. शाळेत जाताना काय भावाबरोबर बोलायचं ना, विचारामध्ये टेन्शनमध्ये त्याचे हातपाय गळून यायचे, हातापायात काहीतरी लटकतंय, हातापायाला मुंग्या लागतायत, हातावर कोणतरी चालतंय बोलतंय, असं सगळं कानामध्ये त्याच्या आवाज, असं भयानक त्याला असे विचार यायला लागले. असं म्हणत खूप दिवस झाले. आता वर्षांनी परीक्षा होते, आता परत तेच झालं. असं होता आहे ना, ते मनामध्ये त्याच्या असे विचार, असे गोंधळ उठला, म्हणजे एक घबराट,
म्हणजे अशी माणसाच्या म्हणजे मुलांच्या डोक्यामध्ये अशी घबराट त्याच्या डोक्यात बसलं. तो अभ्यास करायचा अभ्यास, तो मुलं करताना तो अभ्यास करायचा, पण त्याची अशी परिस्थिती घरात म्हणजे अंगामध्ये अशी म्हणजे घबराट व्हायची, पायाला मुंग्या यायच्या, हाताला मुंग्या यायच्या, अभ्यास करायला मन नाही लागायचं, नुसतं घाबरल्यासारखं करायचा. असे दिवस चालले तरी पण तो अभ्यास करायचा, त्याच्यातूनच अभ्यास करायचा. प्रत्येक टायमा तो अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टीमध्ये करायचा. परत घरी येताना तेच, भावाबरोबर बोलायचं नाही, भाव बोलायचं दादा बोलत का नाही, चल असं कर, आज कसं गेलं तुला अभ्यास, कसं झाला तुझा अभ्यास, चांगला गेला काय, असं भाऊ विचारायचा. हा हो करत करत आपल्या घरी यायचं, आपल्या घरात आपल्या बेड म्हणजे रूममध्ये जाऊन झोपायचं वगैरे, जेवायला यायचा, जेव म्हटलं तर जेवायचं, जेवणाकडे पण त्याचा लक्ष नसायचा. असे भरपूर दिवस झाले असंच करत करत आता ती परीक्षा आली, परत त्याची एक्झाम आली, परत एक्झाम आली म्हटल्यावर परत त्याला अजून ते मस्तक त्याचं भडकतच गेलं. आता परत काय होईल म्हणजे तो त्याच वर्गात बसल्यामुळे त्याला अजून टेन्शन आलेलं, आणि त्याच्यामधून अजून आता परीक्षा आली परत, त्या अजून परीक्षेचा अभ्यास माझा कसा होईल ह्या विचाराने त्याच्या अजून हातापायाचा थरकाप उडाला, भीती मनात वाटायला लागली. जेवण त्याला जात नसायचं, एकदम म्हणजे असा बारीक बारीक होत चाललेला, घबराट त्याच्या मनात पसरलेली. आई वडील म्हणतात तुला काय होतंय, काय तुला त्रास होतोय, काय तुला दुखतंय खुपतंय का, तू का आम्हाला सांगत नाहीस, काय होतंय तुला सांग, काय तुझं दुखतंय सांग, काय तुला म्हणजे कुठल्या गोष्टीचा तुला त्रास होतोय ते सांग, आपण डॉक्टरकडे जाऊया. हा नाही बाबा मला चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, काय नाही होतंय मला, मी चांगला आहे, चांगला अभ्यास करतोय, असं तो सांगायचा फक्त. पण त्या मनामध्ये अशी घबराट, कसल्या गोष्टीची घबराट, काय घबराट हे त्यालाच काय कळायचं नाही की त्याला काय होतंय, काय नाही होत आहे हे त्याला काय कळायचंच नाही. म्हणजे तो जेवढं माणूस समोरचं बोलतंय तेवढं त्याच्याशी उत्तर देतात, पण त्याच्यात जे आतमध्ये जी हृदयामध्ये जी धडधड चालू झालेली आहे ते त्या गोष्टीत उल्लेख करायला त्याच्याजवळ प्रश्नच नाही होता. तो असा एवढा घाबरलेला होता. त्याच्यातूनच त्याची परीक्षा चालली म्हणजे परीक्षा झाली, मग परत सुट्टी पडली, सुट्टीमध्ये तो आता अजूनच घायल झाला, एकदम त्याचे हातपाय लटकायला लागले. तो असं रस्त्याने चालता तर कुठे मी जातोय कुठे नाही जातोय, झोपेतून उठायचा, आई मला वाचव असं करून त्याला झोप आहे, स्वप्नामध्ये तो असा उठायचा. लय आई वडील त्याचे घाबरलेले, आता याला काय होतंय, काय झालंय, रिपोर्ट तर त्याचे नॉर्मल येतात, डॉक्टर बोलतात त्याला काय नाही झालंय, आणि याला असं काय होतंय म्हणून म्हणजे असं म्हणून आई वडील सुद्धा टेन्शनमध्ये आलेत. असाच एक दिवशी तो म्हणजे रिझल्ट लागला, परत रिझल्ट लागला, त्या परीक्षा झाली, रिझल्ट लागला, त्या रिझल्टमध्ये तो फेल झाला काय पास झाला, त्यालाच काय कळत नाही होतं. त्याला अजून एवढं टेन्शन आलं, टेन्शनमध्ये आणि तो शेवटी त्याला अशी भीती मनात आली, आणि त्याचं मन त्याला बोलायला लागलं की चल आता तू आता मी तुला घेऊन जातो तिकडे, तू चल आता, तू काही इथे थांबू नको, तुला काही इथे थांबायची गरजच नाही, तुला आता मी घेऊनच जाते, असं म्हणून तो घाबरलेला तर जीव त्याला असं ते भयानक असं स्वप्न वगैरे पडायची. आणि तो रात्री आहे ना, एक दिवशी काय झालं, एक दिवशी तो झोपेतूनच उठून आहे ना, सरळ रानात असं रस्त्याने मोकळ्यात चाललाय, त्याला पाय त्याचे कापायला लागले, त्याला भीती वाटायला लागली, आता काय होणार माझं काय नाही, त्याला काय कळत नाही मी कुठे जातोय कुठे नाही जातोय, मी घरातून बाहेर पडलो, हे सगळं त्याला भीती म्हणजे अशी भीती उत्पन्न झाली की तो असं निघून रस्त्यातून चालतोय, कुठे जातोय त्याचा पत्ता नाही, त्यालाच माहिती नाही मी कुठे जातोय. तो गेला म्हणजे असं रेल्वे पटरीमध्ये असं जाऊन तिथे उभा राहिलाय आणि रेल्वेची वाट बघतोय, असं त्याचं तिकडे मन चाललंय, आता गाडी येईल, पण त्यालाच माहिती नाही आता गाडी येईल ना माझं काय होणार आहे आणि काय नाही, असं त्याला विचारच नाही असं. आणि आई वडील इकडे शोधतायत, रात्र झाली अजून तो गेला कुठे म्हणून. आता काळोख पडायला आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा बाहेर कुठेतरी गेलाय, आता सुट्टी आहे, परीक्षा झाली आहे, सगळे निकाल लागलाय, म्हणजे आता कुठेतरी असेल मित्रांबरोबर खेळत. तो छोटा भाऊ म्हणतोय आई कशाला घाबरते, काळजी करते, कुठेतरी दादा खेळत असेल मित्रांबरोबर, फिरत असेल, होईल उशीर, येईल आता, असं म्हणत त्यांचा अजून असा टाइम गेला. मग शेवटी रात्र झाली, 10 वाजले रात्रीचे, तरी पण त्याचा पत्ता नाही. घरी त्याची वाट बघतायत सगळे आई वडिलांचा काळीच चरकायला लागला, आता काय करायचं, ह्या कुठे गेला, कुठे शोधायचं, म्हणून स्वतः बाप रात्री निघून गेला घरातून शोधायला, त्याला शोधण्यासाठी. तर आई पण घरात नुसती धाय मुकलून रडायला लागली, हा पोरगा गेला कुठे म्हणून. तर शोधत गेले, शेवटी रात्रभर सगळ्या मित्रांना फोन करून सगळ्या मित्रांच्या घरी जाऊन गावामध्ये सोनू आहे का विचारत, कुठेच नाही, सोनूचा पत्ताच नाही. आणि अचानक रात्री फाटे आहे ना, अचानक फोनची बेल वाजल्याबरोबर असं पोलिसांनी त्यांना फोन केला की अमुक म्हणजे असं छोटा मुलगा आहे, तो असा ट्रेन खाली सापडलाय, आम्हाला त्याची बॉडी सापडली आहे, हा कोण आहे ते तुम्ही म्हणजे तिथं म्हणजे ओळखून जावा.
असं बघायला या, कोण आहे काय आहे ते आम्हालाच माहिती नाही. आम्हाला अशी रात्री अचानक सकाळी पहाटे आम्हाला बॉडी भेटली आहे असं बोलून, फोनवर असं बोलून अजूनच आई वडीलचा थरकाप झाला. जीवावर वडील गेले, हॉस्पिटलला गेले. तिथे बघून बघतात तर काय, त्यांचा मुलगा असा पडलेला, म्हणजे ट्रेन खाली जीव दिलेला त्यांनी, असं सापडलेला त्यांना. ते बघून म्हणजे खूप घाबरले. आई वडिलांचा म्हणजे जीव गेल्याच जमा झाला अशी, म्हणजे आई वडील घाबरले. लहान मुलांनी त्या आई वडिलांना धीर दिला. दादा एवढे दिवस असाच करत होता, आपण लक्ष नाही त्याच्याकडे दिलं. कुठे गेला जात होता तेव्हा त्याच्या पाठून जायला पाहिजे होतं. असं करून त्या मुलगा पण खूप रडायला लागला. धाय मोकळे करून छातीवर हात मारून रडत होता छोटा मुलगा. त्याला पण खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. म्हणजे असं म्हणून त्यांनी स्वतःचं त्याने जीव दिला सुद्धा त्याला माहिती नाही की माझं पुढे काय होणार आहे, मी मरणार आहे हे सुद्धा त्याच्या काय लक्षात नव्हतं. एवढा तो घाबरलेला त्या टेन्शनमध्ये. त्याचं काय झालं त्यालाच कळलं नाही. असं म्हणून माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की आपली मुलं शाळेत जात असतील, काय करत असतील, त्यांना आपण एवढेच कष्टाने शिकवतो ते आपल्याला माहितीच असतं. आपणच त्यांना शिकवायचं आपलं कर्तव्य आहे. आणि आपण त्याला शिकवतोय ते आपण त्यांच्या मनावर भरून नाही द्यायचं. आपण कष्ट करतोय, आपण तुमच्यासाठी आम्ही कष्ट करतोय, आम्ही तुम्हाला एवढं जीवाचं रान करून आम्ही तुम्हाला शिकवतोय, हे शब्द त्या मुलांच्यापर्यंत नाही पोचवायचे. एवढीच माझी विनंती आहे. कारण मुलं काळजी करतात, टेन्शनमध्ये येतात. अशा टेन्शनमुळेच हा मुलगा असा झाला आणि त्याचं हे शेवट असं झालं. म्हणून मी सांगते, कोणीच आई वडिलांनी मुलांना असं नाही बोलायचं. शिक्षण द्यायचं आपलं काम आहे. सांगायचं आम्ही तुम्हाला शिकवतोय, तुम्ही शिका बिंदास. फेल झालात काय झालं तरी काळजी करायची नाही. फेल झालात तर पुढच्या वर्गात जाऊन तुम्ही अभ्यास कराल. असं सगळं चांगलं बोलायचं मुलांजवळ. आपलं टेन्शन मुलांच्या कानावर नाही द्यायचं. एवढीच माझी विनंती आहे. नमस्ते.